नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. पाहू शकता आता दुपारचे समजा 1:30 वाजलेले आहेत. आज रविवार आहे आणि किती मस्तच शेळ्या चरतात बरं. याच्यात तुम्हाला एक लक्षात घ्या तुम्ही, सर्वात महत्त्वाचं याच्यात काय आहे, जर तुम्हाला शेळी पालन एकदम सक्सेस करायचं असेल तर थोडं फिरस्ती शेळी पाळा, कारण तुमचा मेंटेनन्स खर्च आहे ना जो खूप वाचल त्याच्यामध्ये. ज्यावेळेस आपला मेंटेनन्स वाचल त्यावेळेसच आपण खरोखर शेळीचं म्हणजे प्रॉफिटमध्ये आपण राहतो. आता मी दररोज फिरस्ती चालतो कारण मला प्रॉफिट भेटतं ना. आणि कसं आहे याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे का अजून, की जे लसीकरण वगैरे हे लागतं, तसं मला फिरस्तीमध्ये शेळीला जास्त काही नाही गरज पडत. आता मी जवळपास किती 6 ते 7 महिने होत आले असतील शेळी पालन करतो आहे. एवढे म्हणजे आता माझ्याकडे किती झाले आहेत, एक मोठे 5 आहेत आणि बारकले सगळे 5, म्हणजे जवळपास 10 झालेले आहेत. मोठ्या शेळ्या 5 आणि करड 5 असे मिळून सगळे 10 झालेले आहेत. आता शेळ्यांचं कसं असतंय, शेळी एका प्रकारचा चारा कधीच खात नाही. ती दिवसभरात 52 प्रकारचा चारा खाऊन तिच्या शरीराला जेवढी वनस्पती पाहिजे ना तेवढी ती खाऊन घेते, आणि त्याच्यामुळं काय होतं, आजारी पडण्याचं कारणच येत नाही. आणि नॉर्मली आता पावसाच्या काळात समजा भिजल्यामुळं सर्दी वगैरे होऊ शकते. आता तो तर किरकोळ आजार झाला थोडक्यात, सर्दी म्हणजे. आता थोडाफार तरी मग आता माणसाला कसं आहे, आता माणसाचा विचार केला तर भरपूर दुखणे येतात माणसाला. त्याप्रमाणे शेळी पालनामध्ये एवढं काय त्यांना आजार येत नाहीत, काय नाही. समजा साथीचे रोग आले तर मग ते होऊ शकतो, कुठला रोग एखादा. आता शेळीला आता आपल्याकडे कसं असते, बंदिस्त शेळी पालनामध्ये आपल्याकडे किती एक 10-12 नमुन्याचा चारा राहतो. साधारणतः 10-12 धरून चला तुम्ही. घास, दसरत घास, मका वगैरे, गिन्नी गवत, नेपियर, अजून त्याच्यामध्ये नेपियरमध्ये पण भरपूर नमुने आहेत. पण दररोज तेच खाऊन शेळी आपल्या म्हणजे ज्या लोकांनी समजा शेळी पालन बंद केलं, असे भरपूर लोक आहेत की परवडत नसल्यामुळे बंद करतात. पण त्यांचं न परवडण्याचं कारणच महत्त्वाचं ते असतंय की इन्कम कमी आणि खर्च जास्त होतो त्याच्यावरती. आता शेळीचं कसं, थोडं फिरून खाल्लं की ते भरपूर प्रकारची वनस्पती खाऊन तिच्या आरोग्यासाठी जेवढं तिला लागतंय तेवढं ती खाऊन बसते ना. आणि या बाहेरच्या चाऱ्यामुळे रवंथ करण्याची क्षमता चांगली राहते. आता माझं दृष्टिकोन एकच, वारंवार सांगण्याचं कारण एकच आहे की आपण शेतकरी आहोत, याच्यामध्ये आपला फायदा कसा झाला पाहिजे. आता कसं होतं आहे, बंदिस्त शेळी पालनात काय होतं, 75% खर्च होतो आणि 25% रक्कम शिल्लक राहते आपल्याला समजा. मग नाही ना ते म्हणजे मेळ बसत त्याचा. आणि शेळी पालनात एकच नमुन्याची शेळी पालन करायचं नाही, वेगवेगळ्या जातीच्या आणून सांभाळ करायचा त्यांचा. याच्यामध्ये काय म्हणजे कसं होतं की मग आपल्याला पण प्रॉफिट व्हायला सुरुवात होती त्याच्यातून. एकाच प्रकारची आपण शेळीच पालन एकच प्रकारचं केलं तर थोडं अंदाज येत नाही आपल्याला, म्हणजे कोणतं म्हणजे सक्सेस होतं कोणतं नाही. आता माझ्याकडे सगळ्या नमुन्याचे आहेत,
बिटल आहे, उस्मानाबादी, गावरान आहे. आता माझा विचार आहे की ते कुठली काठेवाडी ती एक आणून 2-4 आणायच्यात. सर्व प्रकारचे म्हणजे कसं असले चांगलं राहतं. एकच प्रकारची शेळीमध्ये मग आपण एकच केली तर मग त्याच्यामध्ये कोणत्या शेळीमध्ये आपल्याला किती प्रॉफिट होतं आहे हे लक्षात येऊन जातं त्याच्यातून. म्हणजे कोणत्या शेळीला सर्वात जास्त दूध राहतं, दुधावरती सगळे म्हणजे दूध. आता करडांचं कसं असते, लहान वयात जेवढं करडांना दूध पाजण्यात येईल ते तितक्या म्हणजे लवकर सुधारत, म्हणजे वजन वाढ होते. मग त्या म्हणजे त्यांची शरीरयष्टी चांगली वाढते. आणि खुराकामध्ये जर समजा द्यायचं झालं तुम्हाला, जे आता इतकं समजा खूप महाग आहे खुराक सध्या मार्केटला, पेंड, शेंगदाणा पेंड वगैरे. याच्यापेक्षा तुम्ही आपले घरचे धान्य, गहू, बाजरी, ज्वारी, मका आणि हरभरा याचं मिक्स करून एक भरडा टाईप केलं का आणि दररोज ते खाऊ घाला ना, बघा तुम्हाला वजन वाढ किती जबरदस्त भेटते त्याच्यातून. आता तुम्हाला वाटत असेल की आता माझ्या शेळ्यांना दररोज चालू आहे. आपल्याला महत्त्व कशात असतं, कारण समजा बोकड विक्रीसाठी असतं. बोकडच विक्रीसाठी नाही, आपल्याकडे समजा पाठ जरी असेल, आता ती जर समजा तिची लांबी उंची चांगली वाढ झाली तर तिच्यापासून जे उत्पन्न भेटणार आहे ते एकदम चांगल्या प्रमाणात भेटणार. जेवढी मोठी शेळी असेल तेवढे त्यांचे करडं पण मोठाले होत असतात चांगल्या प्रकारे. चला तर मित्रांनो, थांबतो मी. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सांगतो काही.